नमस्कार माझा. एंजल कार्ड्स हा एक वेगळा विषय आहे. मागील वेळी जे एंजल कार्ड्सचे इंट्रोडक्शन लेक्चर झाले आहे, आजपासून सर हा विषय सुरू करत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सरांकडे अनेक विषयांचे प्रचंड ज्ञान आहे. आपण सर्वजण सरांकडून ते शिकत आहोत आणि आपल्या सर्वांसाठी सर हे एंजलच आहेत. तर आजच्या क्लासला सुरुवात करण्यासाठी सरांचं मी स्वागत करते आणि विनंती करते. आभारी आहे सरांची. धन्यवाद मॅडम, तुमचं स्वागत आहे. आज आपण आता सुरुवात करूया. आज आपल्याला हा क्लासचा आरंभ आहे. तत्पूर्वी सगळ्यांना वंदन करतो आणि स्वागत करतो सगळ्यांचं. आपले सगळे आदरणीय आहेत, त्यामध्ये आता चव्हाण मॅडमनी स्वागत केलेलं आहे, तर त्यांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपले जे आदरणीय सर्व आहेत त्याच्यामध्ये आपले दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आणि इत्यादी सर्व साहेबांचं स्वागत. आता आपल्याला आजपासून एंजल्स कार्ड रीडिंग हे करायचं आहे. आणि मला प्लीज दुसरा मोबाईल आणून देतो का? दिवाणावर आहे, म्हणजे फोटो काढता येईल. एक मिनिट, कोण आहे? थोडंसं भान ठेवा. केलं बस, असं करू नका. तर आजपासून आपला क्लास सुरू होत आहे. त्यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी शिकायच्या आहेत त्या व्यवस्थित हे करून घ्या, लिहून घ्या. त्याच्यामध्ये जे काही 6-7 कार्ड आपल्या जीबू सारखी होतील आणि त्यामध्ये हे जे कार्ड आहेत ती 44 एकूण कार्ड आहेत. त्याच्यानंतर हे पार्ट 1 आहे. पार्ट 2 सुद्धा जो आहे त्याच्यामध्ये आपण शिकवणार आहोत की त्याच्यामध्ये साधारणतः 55 कार्ड आहेत. त्याच्यामध्ये जसं ऋतूंचा याच्यामध्ये काम कधी होईल, कुठलं कार्ड बाळगायचं, त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींचा विचार होईल. तर तसे पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा दोन्ही याचा जो भाग आहे तो आपण शिकणार आहोत. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कृपया रेकॉर्डिंगची मागणी करू नका. नोट्स जोपर्यंत क्लास पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी नोट्स देणार नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही हवं असेल तर त्या ह्याच्यामधून तुम्ही सारखं सांगाल की मला रेकॉर्डिंग द्या, तर ते काही उपलब्ध आता होणार नाही. जेव्हा रेकॉर्डिंग द्यायचं असेल त्याला देणार. उपस्थिती आवश्यक आहे, नाहीतर मग काय होईल की तुमचं एक कार्ड गेलं किंवा एक सेशन गेलं तर पुन्हा दुसरी कार्ड तुम्ही वाचू शकणार नाही. त्यानंतर तुम्हाला सर्व तऱ्हेची कार्ड जी आहेत ती मी PDF पाठवीन. जेव्हा क्लास पूर्ण होईल त्याच्यानंतर ते जुबू सारखं पुढे पाठवणार नाही. तरी कोणी कोणाला फोन करून ह्याला मिळाले का, त्याला मिळाले काय, अशा चौकशा करून आपलं स्वतःचं महत्व कमी करू नका. तर तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्या क्लासला सुरुवात करतो. तर मॅडम, पहिल्यांदा आपलं जे कार्ड आहे तर ते कार्ड जे आर्च मायकल कार्ड जे आहे तर ते मायकल पासून सुरुवात करायची. आणि ऐका, त्या ह्याच्यामध्ये मॅडम असं आहे की हे जे कार्ड आहे तर ते डाव्या अंगाचं कार्ड आहे मायकल, आणि जे राफेल आहे ते उजव्या अंगाचं कार्ड आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादं पूजा करण्याचा प्रयत्न कराल किंवा प्रार्थना करण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्यावेळेला डावा आणि उजवा, तर डाव्याचं नाव जे आहे ते मायकल आहे आणि उजव्याचं नाव जे आहे ते राफेल आहे. कळलं? आता आपण त्या ठिकाणी कार्ड वाचण्याचा प्रयत्न करू. कार्ड काय सांगतं त्याच्याबद्दल पूर्णपणे निवेदन करू. आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी बघायच्या असतील तर आता तुम्ही हे कार्ड आपण पाहत आहोत. तर त्या कार्डामध्ये आपण जर विचार केला तर एक व्यक्ती आहे, म्हणजे ती एंजल आहे. त्या एंजलच्या हातामध्ये एक शस्त्र आहे आणि ती तलवार आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्या लढाया व्हायच्या त्या पूर्णपणे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की तलवारीने, शस्त्रधारी जे लोक असायचे त्यांनी तलवारीने त्या ठिकाणी लढाया व्हायच्या. तसं हे जे कार्ड आहे तर हे कार्ड आपल्याला काय सुचवतं याबद्दल थोडीशी माहिती घ्या. तर हे कार्ड अतिशय पॉझिटिव्ह आहे. 1 नंबरचं कार्ड आहे, त्याला अंक 1 दिलेला आहे. त्याचं नाव आहे आर्च मायकल. आता आर्च मायकल जे आहे तर त्या ह्याच्यामध्ये जर तिथे आपण जर बघितलं तर आर्च एंजल मायकल, त्याला आर्च एंजल म्हणजे प्रमुख कार्ड आहे आणि त्याचं नाव आहे मायकल. मग त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तिथे काय होऊ शकेल, तर तुम्ही अतिशय जवळ आलेले आहात.
आता ह्या ठिकाणी 2 पार्ट आहेत. जेव्हा तुम्ही स्प्रेड करणार असाल, तर तो स्प्रेड करतेवेळी तुम्हाला खरोखरीच त्या कार्डाची निवड गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तिथे काय निर्णय द्यायचा आहे, जातकाचा प्रश्न कोणता आहे, त्याच्यावरती त्याचं उत्तर कसं द्यायचं. आणि हे जे कार्ड आहे हे अत्यंत पॉवरफुल, ज्याला एंजल म्हणतो, तर ते अतिशय पॉवरफुल एंजल आहे. त्याचं नाव मायकेल आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जे काही कार्य करणार आहात ते अतिशय उत्तम कार्य तुमच्या हातून घडेल. अधिकतम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक दैवी पाठिंबा हा निश्चित असणार आणि त्याच्यावरती तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रोटेक्शन जे आहे ते प्रोटेक्शन जे आहे ते तुम्हाला आणि गाईडलाईन ही या मार्च एंजल्स कडून तुम्हाला मायकेल कडून मिळेल. मग आता त्या ठिकाणी तुम्ही जर एखादी गोष्ट करायची असेल, जशी व्यवस्था असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्या जातकाच्या जीवनामध्ये आलेले प्रश्न हे निवारण करण्यासाठी म्हणून तुम्हाला हे कार्ड सुचवतं. तर या कार्डामध्ये सुचवताना जे एंजल्स कार्ड रिडिंग आहे, तर त्यावरती आलेलं कार्ड काय सांगतं त्याच्या जीवनाबद्दल, किंवा एखादं प्रश्न कार्ड काढल्यानंतर हे जर कार्ड आलं तर तुमचा प्रश्न कसा हाताळायचा किंवा तुम्हाला तो सुटेल तर कशा स्वरूप असेल, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही, तसा विचार करायचा असतो. आणि हे कार्ड आपल्या जवळ सांभाळायचं असतं किंवा त्या ह्याच्यातून तुम्ही जर त्याची उपासना केली, तर मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की एंजल्सची कशी रचना असते आणि त्या रचनेच्या अनुसरून त्याला गार्डियन असतात. ते गार्डियन सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्याच्यानंतर एंजल जे आहेत ते तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकतात. इथे मी काय एंजल्स वगैरे विकत नाही, तर कोणी माझ्याकडे काही चौकशी करू नये, मी तुम्हाला पत्ता दिलेला आहे. बरं, त्या ह्याच्यामध्ये हे तुमची जशी व्यवस्था असेल, जसं सिच्युएशन असेल त्याप्रमाणे हे कार्ड वापरायचं असतं. जी काही समस्या आली असेल, यदाकदाचित एखादा प्रसंग काही अडचणीचा असेल किंवा एखादं कार्य अडचणीचं होत असेल, तुम्हाला असं वाटेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फक्त एंजल्सची प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना केल्यानंतर त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी यश मिळेल आणि त्यातून त्या व्यक्तीला जे काही कार्य त्याला करायचं असेल ते कार्य पूर्ण होईल. अशा तऱ्हेचा भाग जो आहे आणि हे दैवी कार्ड आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर निळा रंग आहे, त्याच्यानंतर तिथे जो ईशान्य दिशेचा रंग आहे आणि त्या ह्याच्यामधून तुम्ही पाहिलं तर आकाशी रंग सुद्धा तिथे दर्शवतो आणि तो स्पिरिच्युअल ज्याला आपण म्हणतो पिंक कलर, तर त्या ठिकाणी तो पिंक कलर पण दर्शवला आणि तो जो कार्ड आहे ते अतिशय स्पीडी काम करणारं कार्ड आहे. त्या याच्यामध्ये त्याचं कार्य जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल असं आपल्याला उत्तर त्याला द्यायचं असतं. कळलं? आता तुम्हाला काही प्रश्न आहे का याच्यामध्ये? बोला. काही कळलं नाही वगैरे असं काय आहे? नाही सर सर, ते कळलं मगाशी तुम्ही व्यवस्थित. म्हटलात डाव्या अंगाचं कार्ड आहे. तर म्हणजे हा ते ठेवताना जेव्हा आपण हे वेदी मांडतो हा ह्याची, तर तेव्हा ते ठेवताना लेफ्ट साइडला ठेवायचं आणि येस, ह्यांचं अच्छा राफेलचं उजव्याला. उजव्याला. येस. हा ओके. आता मॅडम दुसरं कार्ड लावा मॅडम. त्याचं नाव आहे राफेल. तो पण आर्च एंजल राफेल आहे. राफेल हा अतिशय स्पीडी, एक तुम्हाला कल्पना आहे की फ्रान्सने जे एक विमान बनवलंय त्याचं नाव आहे राफेल आणि ही दिव्य शक्ती आहे. आता त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एंजल्स काय करतोय, तर त्याच्या मागच्या बदलाव त्याचे पंख आहेत आणि त्याच्या हातातून एक ऊर्जा निघत आहे आणि ती जी ऊर्जा आहे तर ती युनिव्हर्सल पॉवरची ऊर्जा आहे. त्याच्यातून त्यांनी ती मिळवलेली आहे. आणि हे कार्ड जे आहे तर ह्या कार्डावरती तुम्ही त्याचं हिलिंग देऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही प्रश्न असतील, त्यावेळेला कुठलाही प्रश्न असतील, तर निश्चितच त्या ठिकाणी जातकाचं निवडलेलं कार्ड म्हणजे जातकाने स्प्रेड केल्यानंतर आपण त्यांनी जे निवड करतो तर ते कार्ड आल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये अतिशय आनंददायी वातावरण असेल, अतिशय चांगल्यापैकी त्याचं काम असेल आणि त्याच्यातून त्याला युनिव्हर्सल पॉवर जी आहे तर ती निश्चितपणे सापडेल आणि त्याचं काम एंजल्सची जी एनर्जी आहे तर ह्या ह्याच्यामध्ये हे कार्ड काय दर्शवतं, तर ह्या कार्डामधून दोन्ही बाजूने दोन्ही हाताने जे काही एनर्जी मिळत आहे तर तशी त्याची जी काही दुआ आपण म्हणतो, आशीर्वाद म्हणतो, तशा तऱ्हेचे आशीर्वाद आणि ते युनिव्हर्सल मध्ये तुम्ही बघितलं तर कम्प्लिटली एनर्जी त्याच्यापाशी घुटमळत आहे, म्हणजे जवळपासच आहे. मग अशी जर व्यक्ती एखादी असेल आणि त्याचे काही जर कष्ट असतील
तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एंजल्स ही त्याला अतिशय लवकरात लवकर सपोर्ट करणारं हे कार्ड आहे. आणि हे प्रामुख्याने कार्ड आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मेजर ज्याला आपण म्हणतो, तर मेजर ही 2 कार्ड आहेत आणि त्याच्यानंतर जी येतात तर ती गार्डियन कार्ड असतात, म्हणजे गार्डियन स्टॅच्यू असतात, एंजल्स असतात. पण हे राफेल आणि मायकल हे 2 कार्ड जे आहेत ते अतिशय प्रमुख कार्ड म्हणून सांगितलेले आहेत. याच्यावरती कुठलेही प्रश्न असतील तर ते प्रश्न जातकाचे निवारण करण्यासाठी म्हणून तुम्ही ह्या कार्डाची उपासना करायची असते किंवा त्या ठिकाणी तुम्हाला कॅरी करायचं असतं, त्याला विनंती करायची असते. आणि जातकाचा समजा विवाहाचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, तर त्याला ती एनर्जी जी आहे ती उपयोगात येईल. एखादं घर घ्यायचं असेल तरी सुद्धा त्या कार्यामध्ये त्याला यश मिळेल. एखाद्या वेळेला काही प्रश्न निर्माण झाले असतील, काही लोकांचं मनात पटत नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला हे कार्ड वापरून ती जी एनर्जी आहे ती एनर्जी तुम्हाला मिळवता आली पाहिजे. मॅडम कार्ड काढा जरा, दुसरं तोपर्यंत यांना काही विचारायचं असेल तर आपण हे करू. तर त्या ठिकाणी जी एनर्जी आलेली आहे ती एनर्जी दैवी शक्तीची एनर्जी आहे. याच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला त्याची प्रार्थना करणं. आता प्रार्थना करते वेळी तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्ही एक सिंगल कार्डच ठेवणार असाल तरी सुद्धा हरकत नाही. त्या कार्डाची उपासना करताना तिथे मेणबत्ती असायला हवी किंवा आपली पणती जरी लावली तरी सुद्धा हरकत नाही. त्या याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची शक्ती जी असते. आपण देवापुढे पणती लावण्याचं कारण काय आहे की त्याच्यातून ती ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये अतिशय चांगल्यापैकी राहते आणि त्याच्यात तेज राहतं. आता तेज हे जे आहे ते निर्माण करण्याकरता जातकाच्या याच्यामध्ये जो अग्नी आहे तो सांगितलेला आहे. तसंच ह्या देवतेच्या शरीरामध्येच एक प्रकारची ऊर्जा आहे आणि ती तो आपल्याला देत आहे. तर अशा तऱ्हेचं हे जे राफेल कार्ड आहे त्याचा आपण विचार करतो. आता हे कार्ड कुठलंही कार्य अडकलेलं असेल किंवा त्याचा प्रश्न असेल, त्याचे कुठलेही प्रश्न असतील, मग ते आधाराचे प्रश्न असतील, तर त्याला ती ऊर्जा जी आहे ती पोषक आहे आणि अतिशय चांगल्यापैकी त्याला त्या कार्डातून सपोर्ट मिळेल. अशा तऱ्हेचं हे कार्ड आहे. तर ह्यातून तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, मग आपण पुढे हे करू. सर मी जर विचार एखाद्याचा विवाह जर होत नसेल तर त्याच्यासाठी हे कार्ड वापरता येईल आपल्याला? हो, बघा असं आहे मॅडम की कुठलाही प्रश्न असेल तर हे कार्ड जे आहे ते अत्यंत शुभ आहे. जातकाने विचारलेला प्रश्न आणि त्याच्यावरती त्याला जर यश मिळत नसेल, बराच त्याने प्रयत्न केला असेल, तर त्यावेळेला समजा तुम्ही ह्या एंजल्सकडे, म्हणजे हे जे एंजल्स आहेत तर त्याची हो. प्रतिमा जर हे केली आणि त्याचं नामकरण केलं तर आणि हे कार्ड जरी वापरलं नाही तर मग त्याचं जर नाव जे आहे ते राफेल म्हणून दिलं तर त्या ठिकाणी तो राफेल ही शक्ती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून निश्चितच चांगलं यश त्या व्यक्तीच्या कार्यामध्ये यश मिळतं. जे काही अडचणी असतील ते दूर होतील आणि जो काही प्रश्न असेल त्याचा मानसिक तर त्याला समाधान हे निश्चित मिळतं. पण याच्याकरता सर असं दिवस वार वगैरे आपण एरवी जसं मुहूर्त बघतो तसं काही बघायचं? नाही, असं काही नाही. फक्त असं काही नाही ना? साधारण नाही, असं काही नाही. तुम्हाला जेव्हा इच्छा होईल त्यावेळेला तुम्ही त्या कार्डावरती उपासना करू शकता. हे उपासनेचं कार्ड आहे. कळलं? हा सर मी बोला भिडे. विचारू थँक्यू. हा बोल भिडे सर मॅडम मी बोला. विचारू हा बोला. हा नमस्कार. बोल. हे जे कार्ड आहेत तर आधी हा. त्याची सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आणि मग नंतर ते कार्ड किंवा एंजल आपण बरोबर बाळगायचं असंच ना? बघा आता सांगतो तुम्हाला मी, हा चांगला प्रश्न केलाय. जसं की तुम्ही एखादं एंजल विकत घेतलं असं समजा, साधारणतः 4 इंचाच्या हाईट. आता जेव्हा अच्छा. 4 इंचाची हाईट असते ना तर ती बॉडी जी असते ना ती नियमानुसार बनवलेली असते त्याची, तर त्याच्यामध्ये काही हे नाही. आता त्या याच्यामध्ये त्याला तुम्ही नामकरण करायचं की ज्या ज्या वेळेला जे कार्ड आपल्याला आवश्यकतेचं असेल त्याप्रमाणे. आता बरीचशी कार्ड आपल्याला वाचायची आहेत. आता ही 2 कार्ड आहेत, अजून 42 कार्ड वाचायची आहेत. तर तुमची जी काही इच्छा असेल किंवा जातकाने निवडलेलं कार्ड हे कुठलं असेल, तुम्ही ज्याला सुचवलेलं त्याच्या प्रश्नावरती त्याला सांगितलेलं कार्ड किंवा कार्डाचा स्प्रेड आपण जेव्हा करतो तर टेरो प्रमाणे तुम्ही त्याचा स्प्रेड करायचा आणि जातकाला निवडायला सांगायचं. त्याने ज्या कार्डाची निवड केली असेल त्याच्यावरून त्याचा प्रश्न सुटेल का सुटणार नाही ह्याची भूमिका आपल्याला ठरवायची असते. पण आता ह्या कार्डाचं इंट्रोडक्शन जे आहे ते आता आपला विषय चाललेला आहे की त्याच्यापासून काय मिळू शकते. कळलं का? हे कार्ड काय देऊ शकतं. मग तसं तुम्ही जर त्याची पूजा केली, हे कार्ड जरी वापरलं
किंवा त्या एक एंजल जरी घेतलं तुम्ही क्रिस्टलचं आणि ते तुमच्या ऑफिसमध्ये ठेवलं आणि त्या माणसाच्या घरी ठेवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला पूजा करायला सांगितली किंवा त्याचं जे काही कार्य असेल ते करायचं नियमाने, तर त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला यश मिळेल. धन्यवाद. धन्यवाद. बरं, आणखी कोण आहे? सर मी विचारू? हा बोला ना, बोला. हा. तर आता आपण राफेल बद्दल बोलतोय. समजा झिबू कार्डातलं एखादं कार्ड आपण घेतलंय आणि राफेलचं कार्ड आपण उजव्या बाजूला ठेवलं आणि आपल्याला हिलिंग द्यायचं असेल तर आपण त्याचं स्मरण करून कार्ड हातात ठेवून हिलिंग देऊ शकतो की नाही? नाही, आता बघा तुम्हाला मी सांगतो मॅडम, मी तुम्हाला एक चार्ट पाठवला होता. तर हा. तो चार्ट जर तुम्ही हॉरिझॉन्टल तुमच्या चौरंगावरती ठेवला, छोटा चौरंग मिळतो, त्याच्यावरती ठेवला आणि फक्त प्रतिमा असेल, म्हणजे हा. रिअल तुम्हाला एंजल्स घ्यायलाच हवेत असं नाही. पुन्हा सांगतो, हा. ती जी प्रतिमा आहे ती प्रतिमा तुम्ही ठेवली आणि त्याच्यावरती त्याचं जे काही तुमची इच्छा असेल तर त्या इच्छेला हा. तुम्ही जर त्याच्याकडे त्याच्यामध्ये जिबूचे पण सिम्बॉल आहेत त्यामध्ये कार्डावरती आणि ते होय. प्रॉपर सिम्बॉल आहेत. पण यदा कदाचित हो. तुम्हाला असं वाटलं की जिबू सिम्बॉल पर्टिक्युलर एखाद्या कामासाठी हवं असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही जिबू सिम्बॉल अतिरिक्त एंजल्सचे कार्ड असा तुम्ही संग्रह करून नंतर त्याच्यावरती तुमची प्रार्थना असेल, पण तिथे प्रकाश हा निश्चित हवा, तेज हवं, म्हणजे प्रकाश पंटीचा हवा. यदा कदाचित तिथे मेणबत्ती असेल तर ती असावी. म्हणजे प्रार्थना करते वेळी आपण जसं हे करतो त्याप्रमाणे एंजल्स आणि जिबूचं दोघांचाही तिथे उपयोग केला जातो. ओके, कळलं सर. थँक्यू सर. थँक्यू. बोला, आणखी काही कोणाला प्रश्न आहे? संध्या मंत्री, तुमचं नेट फार वीक आहे, सारखं तुम्ही जाता येत आहे, जरा पॉवरफुल करून घ्या. चव्हाण मॅडम एक स्क्रीनशॉट, हा 2 मिनिट थांबा. चव्हाण मॅडम जरा एक स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण मला ते पाठवायला लागतं स्क्रीनशॉट. हा हो मार्टिन. हा बरं, हे काय बोलता तुम्ही साहेब, बोला. आरोग्यासाठी वापरू शकतो का सर हे? हो, तुमचे जे हा येस सांगतो. असं आहे की जेव्हा आपल्याला एखादी काही कमतरता वाटत असेल त्यावेळेला आपल्याला ती पूर्ण करायची असेल तर त्याकरता एंजल सुद्धा आणि जिबू सुद्धा दोन्ही तुम्ही त्याचा वापर करू शकता. कुठलाही प्रश्न असेल, मग तो आरोग्याचा असेल, त्या ठिकाणी आर्थिक असेल, त्या ठिकाणी विवाहाचा असेल, एखादं घर घ्यायचं असेल, एखादी कोर्ट कचेरीची समस्या असेल, एखादा वादविवाद असेल, तर अशा वेळेला तुम्ही त्याचा वापर हा निश्चित करू शकता. कळलं? धन्यवाद. धन्यवाद. बर, बोला भागवत मॅडम. तर जसं जेबू कार्ड 270 डिग्रीला आपण उत्तरेला लावतो तसंच हे पण वापरायचं आहे का? उत्तर 270 ला येत नाही, 0 अंशाला उत्तर येतं. आणि इथे ही जी काही 0 अंशावरती येतं आणि ही जी काही कार्डाचं हे जे आहे रचना मॅडम, तर त्या ठिकाणी तुम्ही उत्तरेलाच ठेवायचं. उत्तर दिशा ही परमेश्वराची दिशा आहे, ज्याच्यामध्ये भरपूर ऊर्जा जी आपल्याला तिथून मिळते आणि त्या ह्याच्यातून तुम्ही उत्तर प्रभागामध्ये त्या ठिकाणी ते हे करायचं, निक्षेप करायचं, म्हणजे त्या टेबलवरती तुम्ही ठेवायचं. भिंतीवरती, टेबलवरती किंवा भिंतीवरती उत्तर दिशेच्या. पण मग त्याला जर मेणबत्ती किंवा तेलाचा दिवा किंवा असं जर आवश्यक असेल आणि तिकडे भिंतीवर वगैरे लावल्यानंतर ते जर तसं व्यवस्था करणं शक्य नसेल तर मग ते देवघरात किंवा देवघराच्या बाजूला लावलं तर चालतं का नाही चालत? नाही, सांगतो तुम्हाला. तुम्ही कधी जर ख्रिश्चन फॅमिलीमध्ये गेला असाल तर त्यावेळेला तुम्हाला असं आढळेल की एखाद्या देवतेचा फोटो असतो, देवीचा फोटो असतो, पण आपल्याला जेव्हा त्याचं ज्ञान नव्हतं त्यावेळेला आपल्याला एंजल्स ही माहिती नव्हती. आता आमचे बरेचसे जे काही व्यवहार आहेत ते ख्रिश्चन फॅमिलीमध्ये होत होते, तर त्यावेळेला त्यांचं पूजन जे आहे तर ते त्या ठिकाणी भिंतीवरती एक ब्रॅकेट बनवून त्या ठिकाणी आपण हे करतो, तर काचेची ज्याला फळी म्हणतो, काचेची फळी, तर त्याच्यावरती ते फोटो लावून एनलार्ज करून त्या ठिकाणी त्याचं पूजन करायचे आणि त्याच्यावरती मेणबत्ती लावली तरी चालेल, पण तिथे तुम्ही जर पणती लावली तरी हरकत नाही.
हा आता म्हणजे आपण जातकाला तसं सांगायला लागेल की बाबा इथे तू काहीतरी कर आणि दिवा ठेवता येईल अशी व्यवस्था कर. ते झेबू Yes. जसं आपण नुसतं लावून चालतं तसं एंजेलला नाही चालणार ते राफेलला वगैरे. प्रार्थना करायची असेल तर सांगतो तुम्हाला. हं. कारण का की आपण छोटासा तुपाचा दिवा लावतो, अशी छोटीशी हं. ज्योत, हो त्याला आपण हो निरंजन म्हणतो. हो तर हो तसं निरंजन जरी तुम्ही ठेवलं हो तरी हो सुद्धा ती हो प्रार्थना जी आहे ती पूर्ण होऊ बरोबर शकेल. आहे. त्यात काही हो अडचण येणार नाही. ओके. हं? हो पण ते पाहिजे म्हणजे झेबू हो, सारखं नाही आला आवश्यक चालणार. हे नाही. द्यायचं असेल तर हे पाहिजे रोज. ओके थँक्यू सर. बघा, मगाशी हळदणकर मॅडमनी जे विचारलं तुम्हाला सांगितलं, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी झिबूचा पण उच्चार केला होता, उल्लेख केला होता. हा तर हा झिबू प्लस तुम्ही एंजल दोन्ही हा गोष्टी एकत्र वापरू शकता. तो जो मी बरोबर चार्ट पाठवलाय त्याच्यामध्ये जे स्टॅच्यू आहेत ते एंजलचे आहेत, पण त्याच्यामध्ये 4 गार्डियन इकडे आहेत, 4 गार्डियन तिकडे आहेत आणि मध्ये जे आहेत ते मायकल आणि राफेल असे 2 आहेत. हो हो थँक्यू सर. थँक्यू. सर सर एक विचारू का? हा बोला. आता मॅडमने जसा प्रश्न विचारला की झिबू सिम्बॉल, तर झिबू सिम्बॉल फॉर एक्झाम्पल आता अबंडन्स वापरायचंय मला बिझनेस करता माझ्या, तर माझा बिझनेस अबंडन्स व्हावा आणि रायफल हे कार्ड तिथे ठेवून आणि मेणबत्ती लावून आपण प्रेयर करू शकतो ना? बघा, आता जर समजा मेणबत्तीला ऑब्जेक्शन, मी परत सांगतो तुम्हाला, मेणबत्तीला जर काही तुमच्या मनामध्ये ऑब्जेक्शन असेल तर त्या ठिकाणी आपण निरंजन जे लावतो तर ते निरंजन सुद्धा तुम्ही त्याच्या ठिकाणी ठेवू शकता. आणि झिबू सिम्बॉलचा वापर तुम्हाला जर कार्ड वापरायचं असेल तरी करू शकता. जर समजा तुम्ही ड्रॉइंगनी काढणार असाल झिबू सिम्बॉल तरी हरकत नाही. आणि त्यामध्ये क्रिस्टलचं जरी झिबू सिम्बॉल तुम्ही वापरला तर सिम्बॉल रिलेटेड काय काम आहे त्याच्यावरती तो सिम्बॉल युटिलाइज करायचा असतो, उपयोगात आणायचा असतो. ओके थँक्यू सर. ओके, झालं. आता दुसरं कार्ड लावा. तर लावते 3 नंबर. विलिंग फॉर यू आहे का? कुठला मॅडम विलिंग फॉर यू कुठला आहे? 3 नंबर आहे ना? हा, मास्टर्स आहे मास्टर्स. असेंडेंट मास्टर. कुठला असेंडेंट मास्टर आहे ना? कुठला आहे मॅडम? मला नाव 100 मास्टर्स आहे. हा बघा, असेंडेंट मास्टर पहिला कार्ड ओळखून घ्या. हे अतिशय पॉवरफुल कार्ड आहे. हे 3 नंबरचं कार्ड आहे. त्यामध्ये ह्या कार्डाला काय सुचवलेलं आहे तर सर्व तऱ्हेच्या देवता आहेत आणि त्या ठिकाणी त्या ऊर्जा जी आकाशातून आलेली आहे आणि ती ऊर्जा ह्या जे काही संत आहेत आणि जे ईश्वर आहेत तर त्यांना ती युनिव्हर्सल ऊर्जा प्राप्त होत आहे. अशा तऱ्हेचं हे सिम्बॉल आहे. आणि पॉवरफुल ज्याला आपण म्हणतो की पॉवरफुल प्रेम, एक प्रकारचं व्हॉइस ऑफ स्पिरिच्युअल टीचर्स म्हणजे एखादी स्पिरिच्युअल शिक्षण अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे. आणि त्या ठिकाणी एखादी गाईडलाईन जी आहे तर त्या गाईडलाईनला फॉलोअप करायचं असतं. म्हणजेच काय की जातक आपल्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी त्या जातकाचा जो काही प्रश्न असेल तर त्या प्रश्नावरती उत्तर देते वेळी तुम्हाला त्याने निवडलेलं कार्ड हे कोणतं आहे तर हे 3 नंबरचं कार्ड, त्याच्याबद्दल आपण विश्लेषण करीत आहोत. तर त्या ठिकाणी अनेक देवतांचा संग्रह आहे, ते लोक एकत्र आलेले आहेत आणि अतिशय पॉवरफुल ऊर्जा जी आहे ती आपल्याला आकाशातून प्राप्त होत आहे. आणि जी दैवी ऊर्जा जी आहे तर तुम्ही कदाचित तुम्हाला कल्पना असेल की आपण जेव्हा आपली देवता पाहतो मग तिथे कृष्ण असेल, राम असेल तर त्यांच्या मागच्या बाजूला एक असं चिन्ह असतं की जे त्याला प्रकाश देतं. मग त्याच्यावरून की त्याच्या अंगी म्हणजे त्याच्याकडे ती ऊर्जा आहे तर ती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. कळलं का? आणि आपल्याकडे पोहोचत असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये आलेला प्रश्न हा कुठलाही जरी असला तरी सुद्धा ह्या कार्डावरती त्याने जर त्या ठिकाणी त्या देवतेची पूजा केली, त्या कार्डाची पूजा केली किंवा एंजलची पूजा केली तरी सुद्धा त्या ठिकाणी सर्वजण हे बसलेले आहेत तर त्यांना सुद्धा ती एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होत आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी त्या ऊर्जाचा जो भाग आहे तो भाग आपण विचार करून तुम्ही त्याच्यावरती
काही गोष्टींचा हे केला पाहिजे की बाबा प्रयोग करायचा आहे. मग अशा वेळेला ही ऊर्जा तुम्हाला काय दर्शवते, तर जातकाच्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या ज्या काही कमी गोष्टी असतील तर त्याला त्या ठिकाणी प्रेमाचा वर्षाव ज्याला आपण म्हणतो आणि एखादी गोष्टीची गाईडलाईन ज्याच्यातून आपल्याला एखाद्या व्यक्तीचं मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. तर तुम्ही जातकाला कसं सांगायचं की त्या ठिकाणी तुम्हाला जे काही मिळवणं आहे तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची जी काही गाईडलाईन आहे तर ती विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या गाईडलाईनच्या अनुसरून म्हणजे एखाद्या सल्लागार व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीचा सल्ला घेऊन त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पूर्णपणे त्या कार्डाचा उपयोग करू शकता. आलेलं आणि निवडलेलं कार्ड हे अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि त्या कार्डामध्ये येणारी जी काही ऊर्जा आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यातून तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील. अशा तऱ्हेचं हे कार्ड असल्यामुळे जातकाने कुठलाही प्रश्न विचारला आणि त्याने निवडलेलं कार्ड हे कोणतं आहे तर असेंडंट मास्टर्स कार्ड आहे. मास्टर्स म्हणजे प्रमुख ज्याला आपण म्हणतो की तो आपल्याला विद्या देणारं कार्ड आहे. मग अशाच वेळेला ज्या ठिकाणी आपण म्हणतो की एखादी पॉवरफुल स्पिरिच्युअल ज्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअली पॉवरफुल असणारं हे कार्ड जातकाच्या जीवनामध्ये अनेक समस्या निवारण होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. आता याच्यामधले असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या कार्डामध्ये तर आपल्या इथे कृष्ण सुद्धा आहे, राम सुद्धा आहे आणि इत्यादी संत आहेत, देवी आहेत आणि देवता आहेत. तर अशा गोष्टींचा पण फार वर्षापूर्वी त्यांनी त्या कार्डावरती वापर केलेला आहे. आणि त्याच्या मध्यभागी जो काही भाग आहे ते वर्तुळ दर्शवतोय. तर त्या वर्तुळामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहता येतात की ज्यांच्यातून ती ऊर्जा त्यांना मिळते आणि त्यांच्यापासून आपल्याला ती प्राप्त होते. म्हणजेच काय की त्या कार्डावरती असं सुचवलं जातं की जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही त्याच्या अपेक्षा असतील, त्याची जी काही आवश्यकता असेल किंवा एखाद्या कुठल्या प्रसंगामध्ये जातक अडकलेला असेल तर ह्या कार्डाचा उपयोग करून त्याचं दुःख तो निवारण करू शकतो. अशा तऱ्हेचं ह्या कार्डाचं मिनिंग आहे. मिनिंग शिकणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्या कार्डाचा मुख्य उल्लेख काय आहे तर याच्या बाबतीमध्ये विचार केला जातो. माझा फोटो दिसतो का त्या बाजूला कॅमेराने? हो सर, दिसतोय. हो सर. दिसतोय सर. ओके. मग आता अशा वेळेला तुम्हाला हे कार्ड काय सुचवतं तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून एखादी गाईडलाईन घेणं, टीचिंग घेणं आणि जे काही तुम्हाला कार्य करायचं असेल तर ते कार्य करतेवेळी तुम्हाला सल्लागार म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. मॅडम कार्ड काढा जरा. हा म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर त्या व्यक्तीला असं तुम्ही सुचवा की तुला कोणाचा तरी सल्ला घेणं गरजेचं आहे. जो काही प्रमुख व्यक्ती असेल त्याचा सल्ला घे आणि तुझं मार्गदर्शन तुला मिळाल्यानंतर ह्या कार्डाची उपासना कर. उपासना म्हणजे हे कार्ड तुझ्या जवळ कर किंवा त्याची पूजन कर आणि त्याच्यानंतरच तुझ्या जीवनामध्ये चांगल्यापैकी तुला जे मिळवायचं असेल ते तू मिळवू शकतो. कळलं? अशा तऱ्हेचे हे कार्ड सूचित करता येतं आपल्याला. बोला, आहे का काही प्रश्न? परत सांगतो की पुन्हा एकदा हे कार्ड वापरलं तुम्ही एंजल्स घेतले नाहीत आणि ही प्रतिमा जरी तुम्ही त्या पेपरवरती ठेवली त्याच्यासोबत जिबू सिम्बॉल जे तुम्हाला अपेक्षित आहेत, आवश्यक आहेत त्याचा जरी वापर केला तरी सुद्धा निरंजन वापरणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. कळलं? सर एक विचारू का? बोला. जर आपण मेणबत्ती लावली फॉर एक्झाम्पल तर ती मेणबत्ती विझेपर्यंत थांबायचं असतं का? नाही, असं काही नाही मॅडम. हे संध्याबत्तीला काढून टाका कारण ते वारंवार जात आहे, त्यांचं नेट बरोबर नाही. नाही तसं काही नाही मॅडम. ती मेणबत्ती किंवा निरंजन जरी तुम्ही ठेवलं, आता बघा 2 मिनिटं सांगतो. तुम्ही एखादी पूजा घरी करता, आपण चौरंगावरती बसून जेव्हा एखादी पूजा करतो
तर आपलं जे काही प्रार्थना असते पूर्ण झाल्यानंतर मग रामरक्षा वाचतो, हनुमान चालिसा वाचतो किंवा आणखी काही वाचन करत असतो, एखादं स्तोत्र म्हणतो आणि तसाच दिवा जो आहे तो आपण तसाच ठेवतो आणि मग नंतर आपण आपलं काम करतो. मग तशाच प्रकारे होत असतं तुम्ही शुद्ध तुपाचं निरंजन लावण्याचा प्रयत्न करा. पूर्वीच्या काळी स्टीलची अशी छोटी छोटी निरंजन यायची बाजारामध्ये, आता येतात का मला माहिती नाही, पण छोटस निरंजन, पण प्रकाश हा आवश्यक आहे. बोला ओके बाबा. सर, थँक्यू. सर हे बाबा पण मॅडम. कार्ड लॅमिनेशन करून आपल्याला जवळ बाळगता येईल का? हो, बघा ह्या कार्डामध्ये जी ऊर्जा आहे ना मॅडम, ती अशी आहे की याच्यामध्ये सर्व देवतांचा समावेश आहे, संतांचा समावेश आहे आणि जी एनर्जी आहे ती एका फार मोठ्या विश्व ज्याला आपण म्हणतो तिथून हम्म. आपल्याला मिळालेली आहे. आणि हा. ती ऊर्जा जी आहे आता सगळ्यात दूरवर असणारा ग्रह आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशाशिवाय आपल्याकडे काही होत नाही. बरोबर. कळलं का? हा. तर तशाच प्रकारे सूर्याची ऊर्जा आपल्याला सतत मिळायला हवी, रोज दिवस उगवायला हवा. तशाच प्रमाणे जर काही आपल्या तक्रारी असतील किंवा काही कामं राहिली असतील, अडचणी असतील, पण हे कार्ड काय सांगतं हे परत मी पुन्हा उच्चार करतो की जातकाने निवडलेल्या कार्डावरती त्याला आपल्याला उपदेश करायचा असतो. हा. म्हणजे त्याची निवड ही त्याच्याकडूनच करून घ्यायची असते, आपण निवड करायची नसते. पण हे जे इंट्रोडक्शन्स आहे की हे कार्ड काय सुचवतं आपल्याला, त्याचा बरोबर. जो विचार आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर. पण हे जे लॅमिनेशन वगैरे करून जर दिलं असेल तर ते पण रोज म्हणजे उत्तर दिशेच्या टेबलावरती ठेवून त्याला पण रोज दिवा दाखवायचा आणि उपासना हो. करायची, हे करायला हवं ना, खिशात Yes. जरी ठेवलं तरी. हा, Yes. ते माझा तोच मेन प्रश्न. थँक्यू. सर मला एक विचारायचंय, हे आध्यात्मिक लेवल वाढवण्यासाठी पण उपयोगी पडेल ना? हो हो हो, येस. आता बघा स्पिरिच्युअल लाईफ जे आहे ना मॅडम, तुम्हाला सांगतो, तुम्ही विषय काढला म्हणून, स्पिरिच्युअल जर समजा तुमच्याकडे एनर्जी तुमच्यापाशी असेल तर त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता होणार नाही. मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगेन की तुम्हाला जास्तीत जास्त, तुम्ही सगळेजण ऍस्ट्रॉलॉजर आहात, चांगले ज्योतिषी आहात, तर तुम्हाला होता सर जास्तीत जास्त भगवंताची कृपा असावी अशा तऱ्हेचा प्रयत्न करा. कोणाचाही वाईट करण्याचा प्रयत्न करू नका, चुकीचा सल्ला देऊ नका. तर त्या ठिकाणी जी काही निगेटिव्हिटी आपल्याकडे येते लोकांच्याकडून, तर ती कुठेतरी थांबली पाहिजे. कळलं का? तर त्याकरता म्हणून तुम्हाला स्पिरिच्युअल लाईफ जे आहे ते तुम्हाला त्याच्यातूनच मार्गदर्शन प्राप्त होतं. मग ती कोणत्याही देवतेची उपासना केली तरी सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये एक साधी मुंगी पण तुम्हाला जाऊ शकणार नाही, एवढं शरीर तुमचं प्रोटेक्टेड असतं. गॉट इट? ओके, थँक्यू सर. पण उपासना स्पिरिच्युअल लाईफ मध्ये तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल किंवा तुमच्या अंतर्मनातून जर एखादी गोष्ट तुम्हाला लोकांना सांगायची असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी जे काही इंट्युशन पॉवर ज्याला आपण म्हणतो ती कशी क्रिएट होते, तर ती जी इंट्युशन पॉवर आहे तर ती ऊर्जा आपल्याला मिळते, आपल्याकडे श्वास असतो, मग त्याच्यामधून त्या आपल्याला ऊर्जेला आपण प्रतिसाद देतो, आपल्याकडे ऊर्जा असेल तर. अदरवाईज तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या सुचत नाहीत. मग कधी कधी आपण ज्योतिष शिकतो पण तरी सुद्धा पत्रिका वाचनामध्ये काही कमतरता निर्माण होते. तर त्याला कारण काय की आपल्याकडे जी काही सांकेतिक भाषा असते किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपल्याकडे दैवी शक्ती नाही आहे, तर त्यामुळे ती कमतरता जाणवते. पण तुम्हाला दैवी शक्ती ही मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. कळलं? म्हणून उपासना बरोबर गरजेची सर. आहे. काही काही Yes. गोष्टी कळत नाहीत. हा, मग बरोबर आहे. ते कारण आपलं त्यावेळेला कसं असतं बघा, जेव्हा आपल्या पाठीमागे कोणाची शक्ती कार्यरत असेल, मग ती चांगली ऊर्जा जर असेल तर आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळतं. आणि जर समजा आपले विचार वाईट असतील तर चांगली ऊर्जा आपल्यापाशी थांबत नाही, तर ती निघून जाते. तर चांगल्या ऊर्जेचा आपल्याला जास्तीत जास्त कनेक्शन करायचं असतं आणि ती आपल्याला डिलिव्हर करायची असते. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट सांगता, आता मी तुम्हाला शिकवतोय, तर याचा अर्थ काय की मी तुम्हाला शिकवतोय कशामुळे, तर एक ईश्वरी कृपा असल्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा एखादी गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कळलं का? हो नक्कीच. हो ना. Yes. सर तुम्ही आम्हाला गुरु म्हणून लाभला, त्याच माझंच तर नशीब आहे, मला असं वाटतंय. बापरे, ठीक आहे, एवढं it's ज्ञान okay. आहे तुम्हाला. खरंच म्हणजे It's सगळ्या okay. प्रकारचं ज्ञान आहे सर तुम्हाला, असं नाही की एकच आहे, सगळ्यावर तुम्ही बोलताय.
म्हणजे किती तुम्ही ज्ञानी आहात, असा ज्ञानाचा हात नाही आमच्या नाही नाही, डोक्यावर असं काही ठेवा नाही सर. मॅडम. ज्ञान बघा की परमेश्वराचं आहे, आपलं काही नाही. तुम्ही तर माझं इंजिनिअरिंग शिकवणं कधी ऐकलं नाही. मी इंजिनिअरिंग शिकवतो तर कधी मला हातात पेपर लागत नाही. इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ड्रॉइंग शिकवतो मी, आता कधी पेपर पकडला नाही फळ्यावरती. कठीण आहेत सर ते ड्रॉइंग मेकॅनिकलचं, बापरे. आणि ग्रेट जॉब. सगळ्या आर्टिकल्स शिकवतो, सगळे ऍटमॉस्फिअर शिकवतो. म्हणजे त्या ठिकाणी ऋतू कसे असतात, सीझन कसे आहेत, क्लायमेट कसं आहे, जे काही ज्याला आपण म्हणतो ना माउंटन शिकवतो. पण कधी मला ते आवश्यकता लागत नाही. आणि आपला सगळा प्रदेश जो आहे ते जी नावं जी ठेवलेली आहेत ती सुद्धा माउंटन वरतीच ठेवलेली आहेत. प्रत्येक माउंटनच्या पुढे गेल्यानंतर दुसरं शहर लागतं, दुसरं गाव लागतं, त्याच्यावरती दुसरं नाव असतं. त्या सगळ्या गोष्टी आम्ही भूगोलमध्ये शिकवतो. ठीक आहे, ग्रेट एनिवे, सर. थँक गॉड. बरं, चला आणखी दुसरं काय मॅडम? कार्ड लावा, चौथ्या 4 अंकाचं. ते नाही, दुसरं कार्ड. हे झालं आपलं ना, सर 4 लावलं ना, नंबरचं 4 नंबरचं बेस बुक्स कार्ड चक्र. असेल बघा. बेस चक्र आहे, बेस बेस चक्र आहे, चक्र. बेस चक्र. हा, नाही, बुक BOOK. नाही बुक्सचं आहे का? पण इथे 4 6 नंबर. नंबर. नाही नाही, नाही 6 ऐका ना सर, 4 नंबर बेस चक्रच हे मी लावले हे. नंबर 4 आहे. हा, हा, बेस चक्र आहे. ओके ओके. हो. नाही नाही, लागलं नाही, लागलं मला दिसत नाही. सर. इतरांना दिसते का? नाही हो मॅडम. 3 नंबरचं दिसतंय मॅडम. मला हा, 3 मला इथे नंबरचंच 4 दिसतंय. दिसते ना, पण आता मग काय करू? परत लावू का? हे बघा ना, बेस चक्र मला 4 हा, दिसते. आता आलं. ओके ओके. आता हा, बेस चक्र. आता हे जे बेस चक्र आहे ना, बेस हा जो बेस आहे आणि चक्र ज्याला आपण म्हटलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण विचार केला तर एखादी गोष्ट जर आपल्याला बनवायची असेल, आता चक्र म्हटल्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये कुठल्याही तऱ्हेचा उच्चार नाहीये, कळलं का? म्हणजे शब्द नाही. आता त्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की चूज ओनली द पॉझिटिव्ह. मग त्या ठिकाणी एखादी गोष्ट तुमची विचारांमध्ये जर पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी बघा, ही व्यक्ती जी आहे तिला पंख आहेत, हे एंजल्स आहेत, वर्णन कसं करायचं. आणि त्या ठिकाणी ती अतिशय हसतमुख आणि त्याच्यामध्ये तिचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये मग्न आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये बेस जो आहे तो तिचा अतिशय उत्तम तऱ्हेने हे करतोय. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर एखादं करिअर आहे, एखादा फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर काही गोष्टी मिळवायच्या असतील, त्याच्यातून काही आउटकम्स असतील, तर त्याकरता हे कार्डाचा वापर करायचा असतो. म्हणजे हे कार्ड व्यवस्थित निरखून घ्या. तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचं असेल तर त्याच्यावरती करून घ्या. आणि त्यामध्ये ही जी व्यक्ती आहे ती भर उन्हामध्ये, म्हणजे तिच्याकडे जी ऊर्जा आहे ती उन्हामध्ये आली, कारण तिने डोक्यावरती टोपी घातलेली आहे आणि तिला ते पंख आहेत. तर ही ईश्वरी एक देवता आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी पॉझिटिव्ह मिळवायच्या असतील, आता परत तुम्हाला मी सांगतो वारंवार की ही गोष्ट कधी होते की ज्या वेळेला जातकाची जी काही गरज असेल, त्याने निवडलेलं कार्ड असेल, तर त्याला तुम्ही उत्तर काय द्यायचं की तुम्ही चांगल्या गोष्टीशी सहमत व्हा. तुम्हाला निश्चितच ह्या कार्डावरून चांगल्यापैकी यश मिळणार आहे. त्याच्यातून तुम्ही जे काही पेरणी कराल, आणि ती पेरणी जी असते ती रूटला असते, म्हणजे ज्याला आपण तो बेस असतो. मग तो बेस जो आहे तो व्यवस्थित बनवा, ज्याच्यातून तुम्हाला निश्चितच पुढे जाऊन फार चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. तर ह्या कार्डावरती जे काही तुमचं फायनान्शियल प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे थॉट्स असतील, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तर त्याच्यातून तुम्हाला निश्चितच बाहेर निघता येईल. तर ह्या कार्डामध्ये असं आहे की एक स्त्री आहे आणि तिच्या हातामध्ये एक टोपली आहे, आणि त्या टोपलीमध्ये सुद्धा काही साहित्य आहे, आणि त्या साहित्यामध्ये हातात घेऊन ती कलेक्ट करत आहे. म्हणजे जमिनीवरचं जे साहित्य आहे ते तिने हातात घेतलंय, आणि तिचं जे टोपली आहे ज्याला आपण म्हणतो की हे टोपलीच म्हणा,
तर त्याला ती आहे, तर ती त्याच्यातून आतमध्ये भरत आहे. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये निश्चितच ग्रोथ होईल. आणि आजूबाजूला आपण जर बघितलं तर पूर्णपणे शेत उगवलेलं आहे. याचा अर्थ की तुम्ही जे पेराल ते उगवेल आणि त्याच्यातून निश्चितच तुम्हाला समाधान मिळेल. पण तुमचं लक्ष केंद्रित आहे. जसं ही व्यक्ती जी आहे ती पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून तिथे आहे. म्हणजेच काय की तिचं कार्यामध्ये ती मग्न आहे आणि ते कार्य करतेवेळी तिच्या ज्या काही अडचणी असतील तर काढा म्हणत ते, तर ज्या काही अडचणी असतील, तुमचं जो काही काम राहिलं असेल, तर स्पेशली ज्या लोकांना आर्थिक काही समस्या असतील तर त्या आर्थिक समस्येवरती निवारण करायला तुम्ही ह्या कार्डाची उपासना करू शकता. किंवा आलेलं कार्ड, निवडलेलं कार्ड, ह्याच्याबद्दल जर सांकेतिक भाषा तुम्हाला जर त्या जातकाला सांगायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला हा संपूर्णपणे, ज्या कार्डामध्ये एक स्त्री आहे, डोक्यावरती टोपी घातलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी तिला छत्र आहे आणि छत्र आहे त्याच्या ठिकाणी तिथे एखादं शेतीमध्ये पूर्णपणे जो उगवलेला आहे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही पेराल ते उगवेल आणि ते पॉझिटिव्ह असेल. मग आता ती पेरणी झाल्यानंतर उगवलेलं आहे तर एखादी गोष्ट तुम्हाला निश्चितच सार्थक ठरेल, अशा तऱ्हेचं वर्णन या कार्डामध्ये दर्शवलेलं आहे. आणि स्पिरिच्युअल लाईफ तर त्याच्यामध्ये आहे. आणि बहुतेक करून ह्या ठिकाणी हे असं दाखवतं हे कार्ड की तुमचं आर्थिक धोरण, आर्थिक समस्या ज्या काही असतील त्याच्यामधून तुम्हाला त्या प्राप्त होतील. कळलं? बोला, आणखी काही प्रश्न आहेत का? काही आहे काही बोलायचं? त्याला पूर्ती मिळेल. हा, भिडे मॅडम बोला. नमस्कार सर, ही जी सगळी कार्ड आहेत ही सगळी पॉझिटिव्ह कार्ड आहेत का? हो. मुख्य म्हणजे एंजल्सचं वर्णन करतेवेळी काय सांगायचं असतं मुख्य, की त्या डेकमध्ये जी असणारी 44 कार्ड आहेत त्या डेकमध्ये जे कार्ड जातक निवडेल त्याला ती उपासना, आराधना, त्याचा रंग, आणखी बरीचशी कार्ड येणार आहेत. आणि ते कार्ड काय सुचवतं आपल्याला, त्याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट जो आहे तर एंजल्स हे मुळातच पॉझिटिव्ह आहे. गॉट इट? म्हणजे एंजल्स आता सगळी जशी आपण जिबू कार्ड्स पाहिली की सगळी अशी उपायांची, रेमेडियल पर्पजची, तशीच ही पण आहेत सगळी ना? धन्यवाद. सर एक विचारू? हा बोला. म्हणजे सर आता तुम्ही म्हणालात की जातक जे कार्ड निवडेल त्याचीच त्यांनी उपासना करायची. आपण त्याला सुचवू शकत नाही का? तो जे निवडेल त्याचीच त्यांनी उपासना करायला त्याला प्रेफरली सांगायचं का? हा, आता मॅडम बघा, परत आपण तो त्याच विषयाकडे जाऊया. पहिल्यांदा जो प्रमुख आहे, जसं आपल्याकडे ज्या प्रमुख देवता आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, ह्या प्रमुख देवता आहेत, बरोबर आहे. आणि त्यांच्या ज्या देवी आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती, ह्या देवी आहेत. मग तसं ज्या काही देवता आणि देवी आहेत तर तशा तऱ्हेने तुम्हाला मायकल जो आहे तो एक आहे आणि राफेल आहे. हे दोन कार्ड जी आहेत ती प्रमुख आहेत. पण जर कंपल्सरी वापरायचीच आहेत. येस, आणि जर समजा त्या ठिकाणी जातकाने हे कार्ड त्याच्या प्रश्नावरती त्याने निवड केलेली आहे, त्याचं नशीब काय सांगतं, तर त्याचं नशीब सांगतं की मला अर्थव्यवस्था चांगली होईल का, हा त्याच्यातला प्रश्न आहे. आपण गेल्याला पाहिलं की त्याच्यामध्ये मला काही शिक्षण संस्थेशी संबंधित असेल का. आता ते कार्ड आपण जेव्हा पाहिलं त्याच्यामध्ये सगळे जे काही देवी देवता होते तर त्यांच्याकडे शिक्षणाचा आधार होता. एखाद्या गोष्टीला काय कमतरता आहे तर या ठिकाणी असं आहे की तुम्हाला निश्चितच ग्रोथ होईल. आणि ग्रोथ म्हणजे काय दाखवलेलं आहे की त्या ठिकाणी एक जमीन आहे, त्या जमिनीतून ती एक स्त्री आहे, म्हणजे एंजल आहे, तर ती कनेक्ट करते. आणि त्याला नाव होतं परडी. परडी परडी दुर्डी पण म्हणतात. परडीमध्ये ती ताकद आहे, म्हणजे संग्रह करत आहे. कळलं का? बरोबर. एखादी गोष्ट संग्रहित आपण कधी करतो, जर ती उपलब्ध असेल तर. मग तसा तुमच्या प्रश्नावरती जर उत्तर द्यायचं असेल तर जातकाने हे कार्ड निवडलेलं आहे. आता ते निवडलेलं कार्ड कोणतं आहे त्याप्रमाणे त्याला ते वापरायचं असतं किंवा त्याचा संदर्भ आपण त्याला कथन करायचा असतो. अच्छा, बर. जे आपण टेरोमध्ये करतो की आपण पूर्ण कार्ड वाचतो
आणि व्हॉट इज द पॉझिटिव्ह और व्हॉट इज द निगेटिव्ह. निगेटिव्ह. हो 78 कार्ड जी असतात ती हो. त्याच्यावरती आपण विश्लेषण करतो. कळलं की बरोबर. नाही? हा मग तशाच प्रकारे हे कार्ड जे आहेत त्या कार्डामध्ये त्यांनी काय निवडलेलं आहे आणि ते निवडलेल्या कार्डावरती त्याला आपण सूचना देतो की निश्चित तुझ्या ज्या काही समस्या आहेत त्या निवारण होतील. तुला सोबत हे कार्ड जे आहे ते वापरायचं आहे आणि तुला निश्चितच तुझी भरभराट ठरलेली आहे. कारण का की तो बेस चक्र त्याला म्हटलेलं आहे. बेस तर बेस म्हणजे अच्छा. काय? बर. हा बेस चक्र त्याचं पाया नाव पाया आहे. आलं. हा Yes. मग त्या हा ठिकाणी तिथे जसं जमिनीमध्ये आपण पेरलं नाही तो उगवणार काय? बरोबर तर आहे. हो तसं तुला त्या ठिकाणी तू जे काही केलेलं आहे किंवा तुझ्या कर्मामधून तुला जे काही प्राप्ती होणार आहे ते ती निश्चितच चांगली असेल आणि अच्छा. त्याच्यातून तुला बर. भरभराट होईल. म्हणजे आपण ते पण कथन करायचं की तुझं पूर्वीचं कर्म चांगलं आहे. तू जे काही कर्म करून ठेवलेली आहे ती चांगली आहे. त्याच्यातून तुला चांगला परिचय मिळेल. म्हणजे त्याच्यातून तुला चांगलं उत्पन्न मिळेल आणि उत्पन्न तुझे मिळेल. हा आर्थिक प्रश्न सुटतील. जर तुला अडचणी असतील तर त्याच्यावरती तू मात करशील कारण तो बेस आहे. बरोबर. कारण ते कार्ड ओके. बेस चक्र आहे. आलं सर, म्हणून लक्षात आलं सर. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. हा राहुल मॅडम बोला. हा सर, एखाद्याने समजा विवाह संदर्भात जर प्रश्न विचारला आणि हे कार्ड काढलं असेल तर ओके. म्हणजे त्याला विचारायचं असेल माझा विवाह आता स्थळ आलं ते त्यासाठी हे योग्य आहे का? तर त्या मग विश्लेषण कसं करायचं? त्याचं विश्लेषण करताना तुम्हाला असं आहे की तुझी फायनान्शियल पोझिशन ही चांगली असेल त्यावेळेला विवाह कर. पहिल्यांदा तुला कलेक्ट करायचं आहे एखादी गोष्ट तिथे तुला पेरायची आहे किंवा शोधायची आहे आणि ती व्यक्ती बघा खाली मान वाकून तिथे काहीतरी शोध घेत आहे. तर विवाहाचा जो प्रश्न आहे तो तुला शोधल्याशिवाय तो सापडणार नाही. तर नुसतं तुझ्याकडे कोण प्रपोजल घेऊन येईल असं नाही. तर त्याच्यावरती तुला शोध केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, बेस बनवला पाहिजे आणि तो बेस बनवल्यानंतर तुझ्या निश्चितच जीवनामध्ये ग्रोथ हा ठरलेला आहे. ओके सर, परफेक्ट. असं आहे. आणि हे कार्ड जवळ बाळगल्यास त्याला जो काही तुम्ही द्याल तर त्या कार्डाची जी काही झेरॉक्स असेल किंवा काय असेल पण ती रंगीत हवी. तर त्याची जी एनर्जी आहे ती डिफरंट आहे. जसं आता ही कार्ड आम्ही लावली ही कार्ड ओरिजिनल आहेत. ही कार्डाची किंमत आता 7,600 रुपये आहे. पण मी तुम्हाला नोट्स देणार आहे त्याच्यासोबत कार्ड सुद्धा असतील पण वर्ग पूर्ण झाल्याशिवाय देणार नाही. मध्ये कोणीही रिक्वेस्ट पाठवू नये. मी दुर्लक्ष करेन. बोला. नमस्कार सर. नमस्ते. आपण पहिलं म्हणजे मागच्या लेक्चरला जसं पाहिलं पण डाव्या बाजूला मायकेल ठेवायचं, उजव्या बाजूला राफेल ठेवायचं आणि मग ज्या रिलेटेड आपलं जे कार्ड आहे संबंधित ते ठेवून मग त्यांची पूजा करायची. आता समजा कार्ड नसेल तर जो गार्डियन आहे ना त्या गार्डियनला जरी तुम्ही एक समजा मायकेल ठेवलं, एक राफेल ठेवला आणि एक स्टॅच्यू घेतला त्याचं नाव ठेवलं तुम्ही की त्या ठिकाणी बेस चक्र तरी सुद्धा हरकत नाही. अच्छा. पण एव्हरी टाइम तुम्ही नवीन नवीन एंजल्स आणायची गरज नाही. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज असेल तर त्या एंजल्सची उपासना करून तो आपल्या सोबत आपला मित्र म्हणून त्याला हे करायचं त्या वर्तमान कामासंदर्भात जे आपण पुढे जाऊन काम करणार आहोत, कार्य करणार आहोत त्याकरता. हो सर, थँक्यू. फक्त बाय डिफॉल्ट मायकेल आणि एंजल हे बाय डिफॉल्ट असणार. येस, मायकल एंजल शिवाय मायकल आणि राफेल आहेत राफेल त्याच्याशिवाय तुम्ही एंजल, हा ते दोन बाय डिफॉल्ट असणारच. ओके. त्यांची त्याशिवाय तुम्ही प्रार्थना अगोदर करून मग पुढचे आपले जे काय सिद्धता करायची असेल त्या कार्डचं त्याच्यात ऍडिशन करायचं. येस. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. 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 झालं. आता मॅडम 4 नंबर झालेला आहे. 5 नंबरचा कार्ड लावा. लावते सर. सर ह्याच्यामध्ये काही काळखंड असतो का? काय म्हणता मॅडम? ह्याच्यामध्ये इतक्या दिवसात हे काम होईल वगैरे असं काही असतं का काही? कालावधी. हा, कालावधी. कालावधी असं काही नाही. तुम्हाला विचार करायचा आहे. बी विलिंग फॉर यू. काय नाव आहे याचं मॅडम? बी विलिंग फॉर यू. बी विलिंग टू फॉरगिव्ह. लावलंय सर. दिसत नाही ते माझ्यावरती तिथे हे येतं ना.
म्हणून. इतरांना दिसतंय का? हो मॅडम, दिसतंय. हो दिसतंय मॅडम. ठीक आहे, ठीक आहे. बी विलिंग टू फॉरगिव्ह नाव आहे त्याचं. हो हो, बी विलिंग टू फॉरगिव्ह 5 नंबरचं. येस. आता हे बी विलिंग टू फॉरगिव्हचं नाव लक्षात ठेवायचं आणि त्या ठिकाणी त्या एंजलला आपण सांगायचं की त्या ठिकाणी विलिंग म्हणजे काय करायचं की माझी इच्छा जी आहे, आणि त्या ठिकाणी एक फॉरगिव्ह म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्षमा करायचं. कळलं का? फॉरगिव्ह म्हणजे काय करणं? क्षमा करणं. बरोबर आहे. मागील काही घटना झाल्या असतील जातकाच्या जीवनामध्ये, कारण कसं वाचायचं, त्याला कसा उल्लेख द्यायचा, कसं त्याला वळण द्यायचं, तर त्या ह्याच्यामध्ये असं सांगायचं की यदा कदाचित जातका तुझ्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या विसरून जा, आणि तुझ्यापाशी आता ज्या काही एंजल्स आहेत तर त्या एंजल्सची तुझ्या कृपा तुझ्यावरती होणार आहे, आणि त्या ह्याच्यातून तुझं जे काही माइंड आहे तर ते क्लिअर करून टाक. म्हणजे त्या ठिकाणी पूर्णपणे नवीन एक जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, आणि त्या ठिकाणी पास्ट लाईफ जी आहे, जी काही मागील जीवनातील दुःख किंवा तत्सम काही गोष्ट असतील तर त्या तू विसरून जा, आणि ती जी काही जे दुःख असेल ते तू तिथे विसरून नंतर जीवन एक शांतपणे जगण्याचा प्रयत्न कर, असं त्याला सांगायचं आहे. आणि द क्लिअर, ज्याला आपण म्हणतो क्लिअर युअर माइंड, ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे पुसून टाक. बऱ्याच वेळेला व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात किंवा घडत असतात की जेणेकरून मनुष्य त्याच मनामध्ये ठेवतो, तर त्याच गोष्टींचा मनामध्ये ठेवून तुम्हाला काही उपयोग होत नाही. काढा मॅडम जरा सल हे द्यायचं. हा, तर बऱ्याचशे लोक आपल्याकडे जेव्हा येतात तर ते सांगतात की असं झालं तसं झालं, ती सगळी रडकथा असते आणि त्याच गोष्टीला ते लोक धरून ठेवतात. तर माणसाने कसं जगावं, तर मागच्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर कराव्या. जे काही झालं असेल ते विसरून जा आणि तुझं नवीन जीवनाला सुरुवात कर, असं आपण आपल्या जातकाला सांगायचं आहे. आणि मागील गोष्टींची जर तू विचार करत बसला तर तुझं काम पुढे जाणार नाही, त्याच्यामधून तुला यश मिळणार नाही. तर जे काही झालेलं आहे तर ते तू पूर्णपणे विसर. द पास्ट लाईफ, आणि नवीन जीवनाला सुरुवात कर, आणि तिथे एक चांगल्यापैकी रीतिरिवाज जो काही आहे तो पालन कर. आणि दुःख जे आहे ते तुझं निश्चितच, जे तुझं दुःख म्हणजे पेन ज्याला आपण म्हणतो, जे काही दुखणं असेल, पेन म्हणजे दुखणं, तर ते दुखणं जे आहे ते तुला निश्चितच तुझ्यावरती, तू त्याच्यावरती मात करशील आणि जे काही घटना घडली असेल त्याच्याही तू पुढे निघून जाशील. अशा तऱ्हेचं हे कार्ड आपल्याला त्याला सांगायचं आहे. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, ह्या कार्डाची निवड जर जातकाने केली तरच त्या जातकाला अशा संदर्भामध्ये आपण कथाकथन करायचं असतं. कळलं? काय आलं? द फॉरगिव्ह म्हणजे काय करणं? विसरून जा. सर एक कळलं का? विचारू? हा. जसं आपण झिबूची कार्ड सर मोबाईलच्या स्क्रीनला वगैरे लावू शकत होतो, किंवा आपण आपल्या सोबत पॉकेटमध्ये ठेवू शकत होतो, खिशात ठेवू शकत होतो. तर ह्या एंजल्स कार्डचा एक नियम असा आहे की त्याचे उत्तर दिशेला स्थापना करून त्याच्यासमोर दिवा लावून प्रार्थना करायची. पण त्याच्यासोबत जर हे कार्ड जवळ पण बाळगलं आपण छोटंसं त्याचं कलर प्रिंट घेऊन, तरी सुद्धा चालू शकतं का सर? हो, चालू शकेल. मी तुम्हाला मॅडम सांगतो आणखी, ऐका. जर समजा कार्ड वापरायचं असेल तर हरकत काही नाही, पण एंजल सोबत जर बाळगलं तर तुम्ही एखादं एंजल समजा छोटं घेतलं, एक 200 रुपयाला मिळतं. ते छोटं एंजल जर तुम्ही घेतलं आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल त्या जातकाला, तर तेव्हा तेव्हा त्या कार्डावरती त्याला सूचना देऊन, बाबा हे एंजल ह्या करता तयार कर, आणि सगळे एंजल्सच आहेत. कळलं का? आणि त्या एंजल्स मध्ये असं सांगितलेलं आहे की तुमची जी आवश्यकता असेल, आता आपल्याकडे बरेच लोक येतात, त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या असतात किंवा त्यांना कोण सतावत असतं, असं पण असू शकतं. तर त्यावेळेला त्याला काय सांगायचं की तू निश्चिंत राहा, आणि त्याला एक ऊर्जा द्यायची असते, सांगायचं की तू काही काळजी करू नको, तू एंजल तुझ्या सोबत आहे, तू अशा तऱ्हेचं हे कार्ड वापर, तुझ्या जवळ ठेव, आणि एक एंजल विकत घे, त्याला शुद्ध कर, आणि शुद्ध करून त्याचं नाव ठेव. तुला आजच्या घटनेला ते काय घडत आहे, मग त्या ठिकाणी विलिंग म्हणजे मनातील विचार जे आहेत, व्हॉट यू विश, विल आपलं आतील इच्छा, आणि त्याच्यातून मागील जीवनातील ज्या काही घटना घडल्या असतील त्या फॉरगिव्ह कर, म्हणजे त्याला क्षमा कर, म्हणजे त्या जाऊ दे, फॉरगेट इट.
कशाला आपण म्हणतो तशा तऱ्हेचं हो. जर काही घटना एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये घडली असेल तर त्याच्यावरती हे कार्ड वापरायचं असतं. आणि न्यू स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, हा नवीन न्यू स्टार्ट, बिगिनिंग. हा येस, न्यू बिगिनिंग, तर त्यावेळेला हा तुम्हाला त्या ठिकाणी हे कार्ड वापरलं तरी चालेल. पण एंजल जर सोबत वापरलं आणि त्याला तर सांगितलं ते की ह्याचं ओके. फॉरगिव्ह, येस, तर अच्छा. ते अत्यंत आणि बरं. एंजलचं तुम्ही शुद्धीकरण करायचं म्हटलात ते कसं करायचं असतं सर? आता कसं असतं बघा, आपण रोज कपडे धुतो, आंघोळ करतो, त्याला साबण हो वापरतो. पण हो मीठ अशी एक गोष्ट आहे, हो तर त्या मिठामध्ये एवढी शक्ती आहे मॅडम. कारण त्या आपलं खडे मीठ जे मिठाला मोठं मीठ असतं ते. कुठलंही मीठ. अच्छा आता कुठलं खडे मीठ मीठ बर. जेव्हा तुम्ही मीठ सांगतो तुम्हाला, ते हा मीठ हे जे आहे ना, जे निघतं, जे खडे मीठ हा आहे ना, ते मी तुम्हाला एक हा उदाहरण सांगतो. तर एका देशामध्ये एक समुद्र होता. तो समुद्र पूर्णपणे आटला बर. आणि त्या समुद्राच्या ठिकाणी ते पूर्णपणे मीठ तयार झालं. हो आणि त्याच्या आतमध्ये 4-4 मजली ज्या बसेस असतात ना, त्या सुद्धा बर. आतमध्ये जातील एवढं टनल बनवलेलं आहे, अच्छा. खोदून. बर मग बर. ती कशी निर्मिती झाली असे मला सांगा. अच्छा सर, हे मिठच तयार झालं सगळं ऍक्च्युली ते सुकून येस, गेल्यानंतर. येस. हो मग ही ऊर्जा जी आहे ती परमेश्वराची आहे आणि ती अच्छा. सूर्याकडे आहे, नाही का? हो हो आणि त्या देशामध्ये ते जे मीठ तयार झालं तिथे पूर्वी समुद्र होता 10 लाख वर्षापूर्वी. अच्छा. बर. आणि त्याच्यामध्ये ते मीठ विकून विकून लोकांनी अब्ज रुपये कमवले. अच्छा. आणि तो थर जो वरचा आहे तो तसाच आहे अजून, पण ते खाली बर. खाली 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 जाऊन अच्छा ते त्याच्यातून ते खोदत खोदत गेले खाली. हा, हा आणि ते ओके. मीठ अजूनही त्यांना 100 वर्ष पुरेल एवढं मीठ आहे. आणि बापरे. आपण जे शेतीतलं मीठ वापरतो, पूर्वी जे आपण सफेद मीठ वापरायचो, तर हो ते हो हो सफेद मीठ जे आहे ते आमच्याकडे विक्रोळीला बऱ्याचशे मिठागर होते. मीरा रोडला पण हो मिठागर होते. तर होय, ते वसईला जाताना पण लागतात सर. येस, येस. हो मग ते समुद्राचं पाणी घेऊन त्याच्यात ती ऊन पडल्यानंतर ते मीठ तुम्ही ठेवतो. आता आपण म्हटलं की मीठ पाण्यामध्ये ठेवलं तर विकळून जाईल का, तर तसं नाही होत. अच्छा. ते तसं खाली होत नाही. रेसिड्यू राहतो सर त्याचा थोडासा. हा, नाही मी हो म्हणतो की तुम्ही 1 किलो मीठ घ्या, एका बाटलीत ठेवा, हा त्याच्यामध्ये पाणी भरा, तरी सुद्धा एक 100 ग्राम मीठ कमी होईल, पण 900 ग्राम मीठ कमी होत नाही. नाही, जेवढी पाण्याची क्षमता आहे तेवढंच ते विरघळतात, उरलेलं तसंच राहतं सर. तसं जातं. आणि होय होय किती महिने हो सर, ठेवलं तरी सुद्धा. पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं आणि मीठ आहे तसंच राहतं सर. येस. मग त्या ठिकाणी एखादी निगेटिव्हिटी कमी करायची असेल त्यावेळेला तुम्हाला मिठाचा प्रयोग करणं गरजेचं आहे. तसंच हे आपला विषय चालला होता की त्याला शुद्ध कसं करायचं. शुद्ध कसं करायचं. हो तर शुद्ध मिठाच्या पाण्यानेच करायचं असतं. आपण ओके. पूर्वी हे फिनोपॉल काही वापरत नव्हतो. आपण मिठाचे पाणी घेऊनच लादी पुसायचो, जमीन पुसायचो किंवा शेणाने होय होय सारवायचो. तर आता सारवायचं. हो आता हो काळ गेला, कळलं. बरोबर आहे. केलेलं आहे सर लहानपणी ते पण. असं आहे. बरोबर. ओके सर, आपण मिठामध्ये आंघोळ करताना सुद्धा सर वापरू शकतो सर मीठ. हो हो, होय मीठ वापरू शकतो. होय तुरटी बघा ना, बरोबर. तुरटी पण काय आहे ना. हो हो होय बरोबर आहे सर. मग तसं तुम्ही धन्यवाद सर. एंजल्स घ्या. बरं, हा एंजल्स घेतेवेळी पर्टिक्युलर तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला वापरायचं असेल तर मी तुम्हाला हा सांगतो. आता हा जसं मॅडम मी तुम्हाला एक म्हणजे तुम्ही सगळे लोक आहात, चांगले विचारांचे आहात, तुम्हाला पुढे जाऊन व्यवसाय करायचा आहे. पैसे कमवायला कधीही नकारात्मक हे ठेवायची नाही. पैसे अवश्य कमवा. फक्त एवढंच आहे की तुम्ही एक 10-12 एंजल्स विकत घ्या, ज्याच्यामध्ये तुमचे 2-1 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट होईल आणि नंबर ऑफ कलर्सचे घ्या. नंबर बर. ऑफ कलर्सचे एंजल्स मिळतात तुम्हाला. तर अच्छा जातकाला तुम्ही सांगा की याच्यातलं तुला जे आवडेल ते घे एक. अच्छा, चूज त्याच्यासोबत करतो ते तुझ्या कार्ड, हा आवडीनुसार. हा हा, ओके. आणि त्याच्यातलं ती जे आवड आहे त्याच्यानंतर आपण एक कार्ड आहे ते त्याला तुम्ही दिलं. त्याच्यामध्ये यू विल नॉट बिलीव्ह मॅडम, माझे काही विद्यार्थी आहेत, हजारो रुपये कमवतात दिवसाला. अच्छा. पूर्वी मी तर ते काही एंजल तुम्ही जे इथला पत्ता सांगितलाय कल्याणचा त्यांच्याकडे मिळतील ना सर? हो मिळतील. ते कदाचित ओके. असेल काय, पण तुम्ही मुंबईला जा, तुम्हाला भरपूर बर. मिळतील. बघून ओके या, सर. निदान घेऊ नका. हो हो चालेल ना सर. घेऊ नका. हो 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 सर. हो नक्की सर. माझ्याकडे फोटो असतील तुम्ही पाठवेल तुम्हाला. ओके सर सर. एक चालेल. विचारू धन्यवाद का? सर. हा हॅलो. हा सर विचारू का?
मागे तुम्ही मला सांगितलं होतं एमेथिस्टचे एंजल घ्या, तर तुम्ही 3 किंवा 4 इंचाचं बोलले होते, पण तिथे मोठे पण बघितले सर मी एंजल्स, म्हणजे बघा, अगदी आता असं आहे. 20-20 इंचाचे पण पाहिले ब्लॅक. मग त्याचा काय उपयोग होतो सर मोठ्या हो, एंजल्सचा? होतो. मोठ्या ठिकाणी मोठे वापरतात. काही श्रीमंत लोक आहेत ते घेतात त्याच्यामध्ये मॅडम. आता ओके. आपण जेव्हा मसाला डोसा खातो तेव्हा छोटा असतो, थाली खातो तेव्हा भरपूर व्हेरायटी असते आतमध्ये. असं आहे ते. कळलं? नमस्ते सर. सर ते बोला. एंजल्स कुठे मिळतात पण सांगाल का प्लीज? काय? एंजल्स तुम्ही आता म्हणतायत ना, कल्याणला कुठे रंगला. मिळतात? मी पत्ता पाठवेन तुम्हाला. काय हो समजलं? सर. कल्याणला मिळतं. हो हो त्याचं कुलकर्णी मॅडम आहेत, त्यांना संपर्क करा. त्यांच्याकडे पत्ता आहे. कोणाकडे सर? कुलकर्णी मॅडम. ओके सर. तर त्यांच्याकडे मिळतात की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही जाऊन शोध घ्या. मी पण अजून गेले नाहीये सर. जाऊन आले की मी सांगेन. ठीक आहे. हो. बरं, पुढे झालं. प्रश्न झाले सगळ्यांचे. 5 नंबर कार्ड आपण वाचलं. राहुल मॅडम बोला. सर मला विचारायचं की मागच्या ह्याच्यात तुम्ही सांगितलं होतं की एंजलला नामकरण करून आपण त्यांची उपासना करू शकतो. तर ते आता समजा जे मॅडमनी मगाशी सांगितलं की एमेथिस्टचा किंवा कुठल्याही रोज स्पॉटचा सपोज आपण एखादा एंजल घेतला आणि त्यांचं नामकरण केलं आपण, तर त्याच्यानंतर आपलं काम जे झालं तर दुसऱ्या कामासाठी त्याच एंजलला आपण दुसरं नाव किंवा काही परत क्लिन्झिंग करून वापरू नाही शकत ना? मग त्याचा दुसरा एंजल घेणं अपेक्षित आहे. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का स्वतःला वापरायचा आहे? नाही, स्वतःसाठी. बरं. स्वतःसाठी वापरताना तुम्ही एकच एंजल अनेक प्रकारे वापरू शकता. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नावरती, प्रत्येक कार्डावरती, जातकाला प्रत्येक कार्डावरती तुम्हाला एंजल्स म्हणजे दिलं पाहिजे. कळलं का? त्याला ते सुचवायचं नाही, कारण तो विद्यार्थी नाही आपला, का तो स्वतः रीडर नाहीये. तुम्ही रीडर आहात. कळलं? हां, सर. बरोबर. आलं का लक्षात? तुम्ही व्यापारी आहात, तो जातक आहे, तुम्ही साधक आहात. तुम्हाला नाही, म्हणजे स्वतःला मला विचारायचं होतं, तर मग त्याला सजेस्ट करायचं झालं आपण, तर मग त्याचा जो काही क्रिस्टल आहे त्याच्या राशीनुसार किंवा काय, ते मग आपण त्याचा तो क्रिस्टल परत ते सांगतो. परत बाजारामध्ये सगळ्या तऱ्हेच्या क्रिस्टल्स आहेत, त्याचे एंजल्स मिळत नाही, पण तरी सुद्धा नंबर ऑफ व्हेरायटी जे आहेत ते तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी मिळतात. आणि त्याच्यातून तुम्ही 10-20 पर्टिक्युलर घ्या, जे रंग असतील मी पाठवतो, बघतो रंग असतील तर. मग त्याच्यातलं तुम्ही जातकाला सांगा की हा बाबा याच्यातलं कुठलं तुला आवडेल. जातकाची इच्छा ही त्या पर्टिक्युलर त्या ह्याच्यावरती जाते. कळलं? येस. मग आता तुम्हाला व्यवसाय करायचा आहे का स्वतःसाठी करायचा आहे, तो तुमचा प्रश्न आहे, माझा नाही. त्याच्यामध्ये माझं काम आहे फक्त तुम्हाला चांगल्यापैकी शिकवणं. कळलं का? सर मग ते जातकाने ठेवायलाच द्यायच्या. बोला. तर जातकला मग ते एंजल देऊन टाकायच्या. मग काय करायचं? तुम्ही ठेवून काय करणार? पहिली गोष्ट बरोबर. तुम्ही विकणार अच्छा. आहात ना. आता मला सांगा की अच्छा. आपण आता आपण रत्न सजेस्ट करतो, तर रत्न सजेस्ट करताना आपण त्याला देऊन टाकतो ना. मग ते काय आपल्याकडे ठेवतो का? नाही. तर काही यूज अँड थ्रो ची भाषा नाहीये इथे. इट इज यूज. तर हे जे आहे ते वापरणं गरजेचं आहे. कळलं? सर हा. हे एंजल्स किती इंच? मी येथे अमेझॉनला बघितले, ते 7 एंजल्सचा सेट आहे, पण ते 2 इंच आहे. किती? 2 इंच. 2 बरोबर आहे. 2 इंचाचं चालेल? हो, 2 इंच रेग्युलर हे आहे. अच्छा. काय 1300 किंमत आहे मॅडम त्याची? 1300. 1300. ओके. किती पीसेस आहेत? 7. बरोबर आहे. 7 रंगांचे वेगवेगळे आहेत. एकदम राईट प्राइस. अच्छा. अगदी गुड प्राइस. मग हे चांगले पण आहेत ना? मॅडम, हो चव्हाण मॅडम, काय तुमचं म्हणणं आहे? बघा किती हुशार लोक आहेत, लगेच अमेझॉन वरती जाऊन पण येतात. हो, मग हुशारच आहेत. विद्यार्थी कोणाचे आहेत? तुमचे हुशार माणसाचे विद्यार्थी आहेत. तुमचे.
बोला. सगळ्यांना फायद्याचं पडेल ना सर. प्रश्न नाही. आता मला काय विकायच्या मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही काय करायचं ते करा. चालेल. आम्हाला जेव्हा विकायचं होतं आम्ही भरपूर विकलं. आता काय तेवढं हे नाही होत. आहे परमेश्वराची कृपा आहे, चाललंय तोपर्यंत चाललंय. बर, आणखी काय विशेष? हे कार्ड झालं, आता दुसरं कार्ड लावायचं 6 नंबरचं. कसं? हा 6 नंबरचं कार्ड लावा. ओके, लाव. कारण आता लास्ट, आता वेळ पण झालेली आहे. 6 कार्ड आपण बुक्स आहे ना, बुक्स. हा बुक्स आहे ना ते. हा, आता ही मुलगी बघा, ही पण एंजल आहे, पण तिचं स्वरूप मुलीसारखं आहे. कळलं का? मग याच्यामध्ये तिथे असं लिहिलंय की तुमचं जे काही पर्पज आहे ते तुम्हाला शोधावं लागेल. बुक म्हणजे काय, तर आपल्याला शोधावं लागेल. कळलं का? आणि तुमची काही इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये, तुमचं जे काही ज्याला आपण म्हणतो शोध घेणं आहे, एखाद्या गोष्टीचं शोध, अभ्यास, ज्याला आपण म्हणतो की पुस्तकाशिवाय आपण अभ्यास करू शकत नाही, तशाच प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला एखादी स्पिरिच्युअल बेस जो आहे तो निवडायला हवा. आता ह्या ठिकाणी हे एंजल्स आहेत, तर त्या एंजल्सचं नाव आहे बुक्स. आता बुक्स म्हणजे नंबर ऑफ बुक्स, नॉट वन. एखादा प्रसंग एखाद्या जातकावरती आला असेल, थोडा आवाज मॅडम कोण आहे? हा, तर एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो काही, मॅडम रिमूव्ह करा एक मिनिट, थांबा. भगवान दिवेकर त्यांचा कॅमेरा होता, केला बंद. हा, मग आता त्या ठिकाणी जर समजा एखादी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे, पहिला व्यवस्थित समजून घ्या. त्यावेळेला त्याने निवडलेलं कार्ड, त्याचं नाव आहे बुक्स. आता बुक्स हे कार्ड आल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये जो काही तुम्हाला विचार आहे, तुमची जी काही इच्छा आहे, ती इच्छा निश्चितच पूर्ण होईल. पण तुम्हाला थोडासा अभ्यास करावा लागेल. ते मार्गदर्शन जे आहे ते तुम्हाला पुस्तकातून मिळेल. आता पुस्तकातून मिळेल म्हणजे काय, तर आपण एखाद्या वेळेला सांगतो की तू रामचरितमानस वाच, तू एखादी गीता वाच, एखादं रामायणाचं पुस्तक वाच, हनुमान चालीसा वाच. तशा तऱ्हेचं स्पिरिच्युअल बुक जे आहे हे त्याला आपण सजेस्ट करायचं, आणि तो त्याचा बेस आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेट व्हायचं आहे, त्याचं ज्ञान जे आहे, आता ते ज्ञान आपण अनेक ठिकाणी जेव्हा आपण ऐकतो, वाचतो, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची पूर्तता होते. म्हणजेच काय की जातक आपल्याकडे आल्यानंतर त्या जातकाला ह्या कार्डावरून त्याचे जे नियम आहेत ते नियम त्याला असं सांगायचं की तुझी विचारधारा जी आहे ती तुला पुस्तकातूनच सापडेल. कळलं का? मॅडम कार्ड काढाय. तुझी विचारधारा जी आहे किंवा तुझी जी काही अडचण आहे, तर तुला जे मिळणारं मार्गदर्शन आहे ते एखाद्या धार्मिक पुस्तकातूनच तुला सापडेल. तुला जर उत्तर मिळवायचं असेल किंवा उत्तर पाहिजे असेल, तर त्या ठिकाणी तुला ह्या बुक्स नावाचं जे एंजल आहे, तर ते एंजल्सची प्रार्थना करून एखादं पुस्तक किंवा कथन, ज्याला आपण म्हणतो की एखादी वाचन केल्याशिवाय तुला ती गोष्ट मिळणार नाही. किंवा त्या ठिकाणी तुला एखादं, आपण जसं की प्रवचन असतं, त्या प्रवचनामध्ये सहभाग घेऊन, ज्याला कथाकथन म्हणतो, तशा तऱ्हेचा जर विचार केला तर त्यातून तुला ते मार्गदर्शन मिळेल. पण लोकांच्या मार्गदर्शनाशिवाय तुझी प्रगती होणार नाही, असं पण सांगायचं असतं. मुख्यतः पुस्तक काय असतं, तर पुस्तकाशिवाय कुठल्याही गोष्टीची विद्या जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच काय की जो विद्वान व्यक्ती असतो त्या विद्वान व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तुझे प्रश्न सुटू शकतील, असं त्या जातकाला आपण संदेश द्यायचा, जेणेकरून तो काही गोष्टींकडून लोकांचं मार्गदर्शन मिळवेल आणि त्याच्यानंतर त्याचे प्रश्न निवारण होतील. अशा तऱ्हेच्या गोष्टी या कार्डामध्ये सुचवलेल्या आहेत. म्हणून त्याचं नाव जे आहे ते बुक्स म्हणून आहे. आणि त्या व्यक्ती म्हणजे जे कार्ड दाखवते ते एंजल्स आहेत, ते पूर्णपणे त्याने कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. बघा, तिचं कुठेही लक्ष दुसरीकडे नाही. म्हणजेच काय की त्या ठिकाणी त्या कार्डावरती तिने
कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, लक्षपूर्वक केलेलं आहे, मग त्याच्यातून तिला मार्गदर्शन मिळेल आणि तिचा प्रश्न सुटेल हे त्यावेळेला त्या व्यक्तीला सांगायचं. मग आलेला प्रश्न किंवा त्याला उपस्थित झालेला प्रश्न हा कुठल्याही तऱ्हेचा असला तरी सुद्धा त्याला तो प्रश्न सोडवण्याकरता जे काही कथा आहे किंवा पुस्तक आहे, वाचन आहे, मंत्र साधना आहे, स्पिरिच्युअल जे काही बुक्स आहेत त्याच्यातूनच त्याला मार्ग सापडेल असं आपल्याला सांगायचं. आता अनेक लोक जेव्हा गीता वाचतात तेव्हा सांगतो की गीता अशी एक गोष्ट आहे की प्रत्येक दिवशी जरी तुम्ही एक पान रोज जरी वाचलं, एकच पान, तरी सुद्धा तुम्हाला रोजच्या रोजचा अनुभव हा अतिशय वेगवेगळा एकाच पानामध्ये सापडेल. मग तशाच वेळेला त्या व्यक्तीला जर समजा त्याच्या प्रश्नातून किंवा त्याच्या दुःखातून त्याला निवारण व्हायचं असेल, निवारण करायचं असेल, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पुस्तकाशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणजे त्याला तिथे गुंतून जायचं आहे आणि तिथूनच ज्ञान प्राप्त करायचं आहे. तर स्पिरिच्युअल लाईफ मध्ये असं सांगितलेलं आहे की एखादं पुस्तक जरी तुमच्याकडे आध्यात्मिक असेल तर त्याची ऊर्जा जी आहे ती तुमच्या जवळ असल्यास तुम्हाला निश्चितच कुठल्या न कुठल्या गोष्टीचं मार्गदर्शन मिळतं आणि तिथे तुम्ही सफलताकारक जीवन जगू शकता. त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला बुक्स नावाचं जे काही एंजल्स नामकरण आहे ते सुद्धा घेऊन त्याची प्रार्थना करून किंवा एखादं स्पिरिच्युअल बुक घेऊन, आध्यात्मिक धार्मिक बुक घेऊन त्याच्यावरती जर समजा तुम्ही चिंतन केलं किंवा वाचन केलं तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक घडून येईल. जो त्याचा प्रश्न असेल तो प्रश्न सहजपणे सुटू शकेल. गॉट इट? बोला. एनी सर क्वेश्चन? बोलू का? हा बोला. आता आपण हे बघितलं की बुक हे कार्ड काहीतरी चांगलं वाचा, त्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल असं आपल्याला सुचवतंय. कधी कधी जातकाचा अशी समस्या असते की माझं काही वाचन होत नाही. मी किती वेळा प्रयत्न करतो पण मी वाचनामध्ये कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. अशा वेळेला हे कार्ड आलं असेल तर त्याला आपण, सर ऐकू येतंय का? हा बोला ना, ऐकतो हा, मी. तेव्हा त्याला आपण असं सांगू शकतो का की हे कार्ड तू विश्वासानं आणि प्रार्थनापूर्वक जवळ बाळग आणि त्यानुसार तुला जो कोणता ग्रंथ वाचावासा वाटतोय असा ग्रंथ जर तू वाचलास तर तुला तुझ्या समस्येवर त्या ग्रंथातून किंवा त्या वाचनातून निश्चित मार्ग सापडेल. म्हणून तू हे कार्ड जवळ बाळगावंस असं आपण म्हणू शकतो का? सांगतो. असं आहे मॅडम, स्पिरिच्युअल बुक मध्ये असं सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट जर समजा आपल्या जीवनामध्ये आंदोलन करत असेल आणि त्या आंदोलनाला शह द्यायचा असेल, ना बघा शह आपल्याकडे जेव्हा जातक येतो त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या प्रसंगामध्ये तो अडकलेला असतो, त्याच्यामुळे तो आपल्याला येतो. नुसतं काही थट्टा करायला, चहा प्यायला आपल्याकडे येत नाही. मग अशा वेळेला त्याच्याकडून निघालेलं कार्ड त्याच्यावरती आपल्याला निर्णय द्यायचा असतो आणि तो निर्णय म्हणजे असा आहे की त्याला आपण सांगू शकतो की एखादं गीता वाचन कर, एखादं रामायणातलं पान वाच, एखादा ग्रंथ स्पिरिच्युअल असेल तर तो वाच. त्याच्यातून हळूहळू तुझ्या समस्या निश्चितच दूर होईल. आता बुध हा ग्रह जो आहे हा पुस्तकाचा कारक आहे मुख्यतः. त्याच्यामध्ये जे साहित्य आहे ते गुरुचं आहे. बुध आणि गुरु याचा दोघांचं साहित्य आहे. जसं रामायण वाल्मिकी पण आहे, रामायण दुसरं पण आहे. मग रामायण लिहिताना वाल्मिकीने रामाचे अनुभव जे असतील ते त्यांनी लिहिलेले आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या मुखातून तो जो काही उल्लेख निघाला आणि तो रामायणामध्ये प्रचलित झाला आणि त्याच्यापासून रामायण घडलं असं आपण म्हणतो. मग तसंच त्या ठिकाणी एखाद्या कुठल्याही पुस्तकाची आवृत्ती जर तुम्ही ठेवली तिथे आणि त्याच्यामध्ये एखादी ऊर्जा जी आहे ती तुमच्यापाशी पोहोचेल तर निश्चितच तुमची जी काही दुःख असतील म्हणजे त्या व्यक्तीची ती निवारण होतील. पण त्याला आधार आणि साहित्य काय, तर व्हॉट इज द ऍक्च्युअली लिटरेचर. एखादी गोष्ट लिटरेट होणे म्हणजे ज्ञानसंग्रह, ज्ञानासंदर्भातील गोष्ट, ज्ञानाशी चर्चा करणं किंवा ज्ञान मिळवणं किंवा एखाद्या गोष्टीवरती अभ्यास करणं, हा सगळा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. बरोबर आहे सर. हो सर. श्रीपाद श्री वल्लभांची जी पारायणाची पोथी आहे ना
ती जर हा. आपण जवळ ठेवली ना तर त्याचे स्पंदन आपल्या भोवती असतात. येस, नाही बरोबर. स्पिरिच्युअल आहे. हो. कसं असतं मॅडम, सांगतो तुम्हाला मी की परदेशामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्यापेक्षाही अनेक दुःख जी आहेत ती तुम्हाला मेरिडियन सीच्या जवळ आलेली आहेत. म्हणजे त्यांना तर अतोनात दुःख आहे. मी तुम्हाला सांगतो पर्टिक्युलर तो जो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये आता एक उदाहरण द्यायचं तर युक्रेनचं युद्ध चालू आहे, 1 वर्ष पूर्ण झालं. तर तो प्रांतच असा आहे, तर त्या प्रांतामध्ये दुःख ही येणारच, ही ठरलेली आहे. तो लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जो आहे ना, तर तुम्ही जर मेरिडियन सीच्या जवळून जो काही जसं आपण तुर्की नावाचा जो प्रदेश आहे, तुर्की, तर त्याच्यावरून युरोप आणि एशियाचा एक पूल आहे. तर त्यावरून एशिया आणि युरोप दोन्ही त्या देशाला प्राप्त होतात. म्हणजे एक त्यांचा भाग जो आहे तो एशियामध्ये लागतो, आशिया खंडामध्ये लागतो आणि एक युरोप खंडामध्ये लागतो. तर तिकडे तुम्ही बिलीव्ह करणार नाही, एवढी आंदोलनं झाली, एवढी दुःख झाली त्यांना, आणि मग त्या दुःखांवरती पर्याय किंवा उपाय शोधण्यासाठी म्हणून त्यांनी एंजल्सला इन्व्हाइट केलं. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही की फ्रान्समध्ये, म्हणजे युरोपमध्ये, फ्रान्स नॉट ओनली इन फ्रान्स, युरोपमध्ये जे ऑटोमन्स राजा जो होता त्याची 700 वर्ष सत्ता होती. किती? 700 वर्ष. तर त्या 700 हा एक प्रश्न आहे आय एस ऑफिसर मध्ये, की असं कुठला प्रदेश होता की ज्याच्यामध्ये 700 वर्ष सत्ता एका किंगडमची होती. तर तो किंगडम जो होता तो ऑटोमन्स होता. हा एक प्रश्न ह्याच्यामध्ये येतो. तसाच आपल्याला एक प्रश्न असा येतो की गांधीजी जेव्हा भारतात आले तर तो येणारा दिवस कोणत्या महिन्यामध्ये येतो, हा सुद्धा आय एस ला एक प्रश्न आहे. कळलं का? मग आय एस ला असे बरेच प्रश्न असतात. नाईल नदीचा प्रवाह व्हिक्टोरियाकडून झाल्यानंतर त्याची समाप्ती कुठे होते, त्याच्यामध्ये कुठले कुठले देश येतात, असे प्रश्न असतात. मग तसं तुम्ही जे म्हणताय ना, तर त्याला पुस्तकाशिवाय तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकत नाही असं दर्शवलंय. मग तुमचं जे काही स्पिरिच्युअल जो आता तुम्ही हे केला, तर ते जे काही जो समर्थांचं, ज्या संतांचं हे जे आहे, तर ती जवळ बाळगल्यानंतर तुमचे प्रश्न निश्चितच दूर जातात. हे हो नक्की. सर, त्याचा अनुभव आहे. नाही सत्य आहे. बरोबर आहे मी सर. म्हणजे रामदास स्वामींचं जे आहे ना दासबोध, त्याच्यातनं हा. सुद्धा खूप साऱ्या लोकांचे प्रश्न सुटले आहेत. येस, खूप छान ग्रंथ आपल्याकडे आहे तो. भरपूर फार चांगला आहे. म्हणजे आणि असे एकच संत सर असे आहेत की ज्यांनी ठकासी व्हावे महाठक हे शिकवलं, बाकीच्यांनी सहिष्णुताच शिकवली. नाही, मला त्याच्यामुळे रामदास स्वामी फार आवडतात. जशाच सगळे तसं उत्तर संत द्यावंच लागतं सर, त्याच्याशिवाय होतच नाही. किती सहिष्णू राहाल. संपत सगळे आलोय काय आपण आता. सगळे काय आसाराम नाही. कळलं का? हो ना. हा एकच ग्रंथ असा आहे, बाकीच्या सगळ्यांनी सहिष्णुता शिकवली. भूतदया करा, आणि हे करा, आणि ते करा. यांनी तसं नाही शिकवलं. असं बरेच संत आहेत. अनेक संतांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला जे काही मिळतं, मॅडम मी माझ्या आयुष्यामध्ये 140 वय वर्ष असणाऱ्या संतांचं दर्शन घेतलेलं आहे. वय वर्ष 140. हो असतील ना सर. त्याच्यामध्ये तर हे भाग्य आहे आमचं. नाही, खरंच आहे. नशीबच पाहिजे या गोष्टींसाठी. म्हणजे कुठल्याही महापुरुषाला दुर्लक्ष करून चालत नाही. मोदी नाही, सुद्धा माझ्यासाठी संतच आहेत. अगदी संत काय देव आहेत, देव. येस, परमेश्वर आहे. खरंच आहे. त्यांनी आभा मंडळ विद्या हे केलेली आहे. एनिवे, बरं तो ठीक आहे, हरकत नाही. भागवत मॅडम बोला, या पण एक संत आहेत. हे तुम्ही एक कीर्तन प्रवचन आणि विद्वान व्यक्तीचं मार्गदर्शन पण ह्याच्यात घ्यायला सांगितलंय. तर याचा अर्थ आपण त्यांना असं सांगू शकतो का की जो कुठला धर्मगुरूवर त्याचा विश्वास आहे त्याला त्यांनी जाऊन भेटावं, कारण आपल्याकडे हिंदूच येतील असं काही नाही ना. कधी उद्या ख्रिश्चन वगैरे सुद्धा लोक आले तर तुझ्या आवडत्या प्रिस्टला जाऊन तू भेट किंवा काय असं सांगू शकतो ना आपण. बेसिकली धर्मगुरूला भेट आणि ते तुझं त्यांच्याकडून मार्गदर्शन घे असं. तुम्ही कधी चर्च मध्ये गेलात का मॅडम? गेले, पण खूप वर्ष झाली. पण ठीक आहे, गेलात ना कधीतरी? हो हो. असं आहे की मी भारतात